कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणजे माझा सूर्यासारखा नितळ आहे, पाण्यासारखा निर्मळ आहे. तर त्यानं काय बी केलेलं नाहीये. त्यानं हे जे काय केलंय ते सगळं तुळजासाठी केलंय. सूर्या, अरे केवढा मोठा त्याग केलास तू. नाही नाही, ते बोलली माणसं तुला. तुळजासाठी मालकांशी वैर पत्करलंस तू. आणि मी बी तुला चुकीचं समजत होते रे. आणि तुळजानं आम्हाला यातलं काहीच सांगितलं नाही. तिने हे सगळं आमच्यापासून लपवून ठेवायला नको होतं. काय चाललंय तुमचं? अगं तेव्हा भरल्या घरात डोळ्याला धारा लागलेल्या असतात तुमच्या. अशानं आमच्या नशिबाला नाट लागल की. पुरं करा ते रडणं, नाही तर तुम्हाला रडायचं म्हणून तुमच्या दादाला ढागात पाठवायला लागेल आम्हाला. असं नका बोलू. चुकलं माझं. परत नाही अशी वागणार. कशी नाही कबूल चुकले आमचे असं बोललं का? झालं का? परत 2 दिवसांनी मागचं पाडं पुढं. उसाचे डोळे नाही तर आयुष्य पुसून टाकू आम्ही तुमचं. बाजूला वा, बाजूला वा. ते लॉकेट मालकाच्या हाती लागलं तर? झालं का? अजून तुम्ही इथंच खांबासारख्या उभ्या काय बघताय? वाजले किती बघा, जेवायचं बघा. आता तुम्हाला काय हेतून निघण्यासाठी वाजंत्री मागव का? चला निघा. काय मेंदू चालणं बंद झालं काय? आमच्यासाठी न चाललेलंच फायद्याचं आहे बा. सत्यानाश, डोळं काय फुटलं का तुमचं? असाच काढायला माझ्या लक्ष कुठं असतं तुमचं? तांदळात आला असेल एखादा खडा. आजकाल ते किराणा आपण बाहेरून मागवतो ना, त्याच्यात भेसळ असेल. हा, आजपर्यंत कधी असं झालं नव्हतं. सगळा किराणा आपण सूर्याच्या दुकानात आणत होतो ना. घेतलं त्या दलिंदरचं नाव पुन्हा आमच्या पुढं. त्याचं गुणगान गायल्याशिवाय तुमचा काय दिवस जात नाही काय? सामान कुठनं बी आणलेलं असू दे, ते निवडून घ्यायला काय तुमचा हात काय मोडलात का तुटलेत? डोळ्याला खडा दिसत नाही? अहो, खरंच तांदूळ निवडून घेतलं होतं मी. एखादा खडा नजरस पडला नसल. कसं पुढं नजरेला? तुमची सगळी नजर आणि ध्यान तिकडे माहेरला. सासरच्या गोष्टींकडे लक्ष कसं जावं? आमची चूक आहे. अधून मधून तुमची व्यसन आम्ही सैल सोडत असतो ना. कायम आवळायला लावू नका. मालक, मी लगेच दुसरा भात घालते. काय नको. तोंडातला घास काढून परत भरवायची नाटकं लय झाली तुमची. चला निघाय. जेवणाची इच्छाच गेली. आमचा हात उठण्या अगोदर निघाय. डॅडी, हाताना जो जेवणात खडा येतो तो थुकून फेकून देता येतो, पण आपल्या आयुष्यात आपल्या वाटत जे खडे येतात ना त्यांचं काहीतरी केलं पाहिजे. नाही तर आपली राजकीय कारकिर्दी आहे ना लय खराब होईल. तशी या खड्यामुळे झाली. असलं खडं जिथं तिथं असतात चिरंजीव. अर्जुनागत बेरकी नजर ठेवायची नसल्या खड्यांना अलगत बाजूला करायची. माझी मस्त इच्छा आहे हो, पण तुम्ही ती करू दिलं पाहिजे ना. आलं लक्षात तुम्ही कुठल्या खड्याबद्दल बोलताय.
आमच्या वाटतले असे सगळे खडे आम्हाला अलग हळूहळू असे बाजूला करायचे. डोक्यात लय काही शिस्तय, हे आल्यावर सांगतो. तयारी ठेवा, बाकी आम्ही बघतो. अक्का, अहो काय करताय ही? चाव तू गेला असता की सगळा. कुठं लक्ष आहे तुमचं? अक्का, कसला विचार करताय? अक्का हे बघा, जे झालं ते झालं. आता दादासनी बरं वाटतंय का नाही? मग तो विचार आता सोडून द्या बरं. आणि मालक काय आज असं वागतात ते का? मालकांच्या वागण्याचा विचार नव्हते का करत मी? मग मला आता तुला कसं सांगू आणि काय सांगू मी? रोज काय तर नवीन घडतंय. रोज वाटतंय उद्याचा दिवस चांगला उगवल, उद्या काहीतरी चांगलं घडल, पण तसं काय होतच नाहीये. सगळं उलटच घडतंय, सगळं असं हिसकटच चाललंय. माणसानं किती किती आणि काय काय म्हणून सावरायचं मला सांग की. अक्का, अक्का ओरडू नका की. शांत व्हा बघू. तुम्ही बसा बघू इथं. बसा, एकदम शांत व्हा. रडायचं पहिलं बंद करा. अक्का हे बघा, असं गोष्टी मनात साठवून मनावरचं वजन वाढवून घेऊ नका. काय असेल ते मन मोकळेपणाने बोला बघू. आता सांगा मला, काय झालंय नक्की? मला काल मी काय सांगताय अक्का? म्हणजे अक्का, आपल्या सूर्यानं काही बी केलेलं नाहीये. या सगळ्यात सूर्याची काही बी चूक नाहीये. आपल्याला असं वाटत होतं की सूर्याचं तुळजावर प्रेम आहे म्हणून त्यानं तिला पळवून नेलं आणि तिच्याशी लगीन केलं. पण प्रत्यक्षात तुळजाचं दुसऱ्याच कुठला तर पोरावर प्रेम आहे आणि तिनं ते आपल्यापासून लपवून ठेवलं. तुळजानं विश्वासघात केलाय आपला. अक्का, असंच जर असतं तर तुळजा सूर्याबरोबर कशाला पळून गेली असती? अहो, तिचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याच बरोबर गेली असती. अगं, तोच विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली मला. काही अंदाज बांधता येईना, काय कळना झालंय. पण मला हे कळतंय मालन, माझा सूर्यालाही स्वच्छ मनाचा आहे ग. नितळ मनाचा आहे पाण्यासारखा. जे आत आहे तेच बाहेर आहे. तू कधी चुकीचं काही करणार नाही. मालन, अपघातानं का होईना तुळजाचं सूर्याबरोबर लगीन झालं, हे चांगलंच झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.